अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। कळंब येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळा। कळंब दिनांक 31 मे रोजी समस्त समाज बांधव भगिनी तथा अहिल्यामाई होळकर यांच्या कर्तृत्वावर व विचारांवर प्रेम व निष्ठा असणाऱ्या तमाम हिंदू बांधवांनी लोकमाता राजमाता अहिल्यामाईचा जन्म 31 मे 1725 रोजी झाला। यावर्षी 300वी जयंती अर्थात त्रिशताब्दी जन्मोत्सव साजरा करण्यात आला। अहिल्यामाईचे लोककल्याणकारी कार्य, उत्तम प्रशासन, निष्पक्ष न्याय या बाबी सर्वांना अहिल्यामाईचा त्रिशताब्दी जन्मोत्सव साजरा करण्याचे अहोभाग्य लाभले आहे। त्या प्रसंगाचे औचित्य साधत घराघरापर्यंत अहिल्यामाईचे कार्य व विचार पोहोचावे व अहिल्यामाईची जयंती हा लोकोत्सव व्हावा या उदात्त हेतूने त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्याचे भव्य आयोजन केले होते। या कार्यक्रमात सर्व समाज बांधवांनी सहकुटुंब सहपरिवार इष्टमित्रासहित उपस्थित होते। या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार झाले होते। शनिवार दिनांक मे 31 सायंकाळी 6 वाजता माँ भवानी मंगल कार्यालय कळंब येथे पार पडला। प्रमुख वक्ते राजेंद्र ताजने, शिवांश श्रावण पचकर, प्रमुख उपस्थिती प्राध्यापक रमेशराव घोडे, प्राध्यापक नानाजी गंडे, विठ्ठलराव करडे, महादेवराव बोभाटे, ह.भ.प. श्री ज्ञानेश्वरराव रोकडे, प्रवीण ज्ञानेश्वरराव ढोले, रामकृष्ण येळेकर, डॉक्टर काळे, मॅडम पडणे सर, हनुमंत फुलसे, संगीता राजेंद्र चामाटे, संदीप पककर, डाटू डेमसे, नगरसेविका नगरपालिका कळंब, शारदाताई थोटे, इतर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजक समस्त धनगर बांधव कळंब यांनी केले होते। कळंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण। मासाहेबांनी काय करावं तर मासाहेबांनी या सगळ्या समाजातल्या लोकांना एका ठिकाणी आणलं। शेतीसाठी शेतजमिनी दिल्या, शेतीसाठी शेतजमिनी दिल्या, शेतीसाठी उपयुक्त अवजारं दिले, शेतीसाठी उपयुक्त अवजारं दिले, घरं बांधून दिली। या सगळ्या समाजाला एका ठिकाणी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून दिलं आणि ज्या समाजातल्या लोकांवर दरोडे टाकतात म्हणून वारंवार हा समाज रोष करत होता, त्यांच्यावर अन्याय अत्याचार करत असत होता, अशा भिल समाजाला या रानावनांना जाणाऱ्या सगळ्या रस्त्यांचे रस्ता प्रमुख केले आणि यांच्यासाठी विशेष म्हणजे भिलवाडी नावाचा कर यांच्यासाठी लागू केला आणि सांगितलं की हा विशेष कर तुम्ही येणाऱ्या जाणाऱ्या यात्रेकडून करून घ्यावं आणि या येणाऱ्या करात तुम्ही तुमचं उदरनिर्वाह करावा। पण हे सगळं करताना मासाहेब सांगतात की हा सगळा कर तुम्ही घेताना रयतेची यामध्ये लूट होता कामा नये। समजा जर रयतेची लूट यातनं तुमच्या हातनं झाली तर याचं पातक, याचं पाप आणि याची शिक्षा सुद्धा तुम्हाला भोगावी लागेल। एवढं कठोर शासन सुद्धा मासाहेबांनी स्वतःच्या राज्यामध्ये ठेवलं। मातृत्वाचा भाव काय असते तर अंत्योदयाच्या घटकापर्यंत कसं पोचल्या जातं हे मासाहेबांनी आम्हाला दाखवून दिलं। मासाहेबांच्या जीवनपटामध्ये सगळ्यात मोठा एक जर विषय येत असेल तर ते मासाहेबांनी केलेलं काम किती मोठं होतं। उत्तरेपासून तर दक्षिणेपर्यंत, पूर्वेपासून तर पश्चिमेपर्यंत सगळ्या भारताला एका सूत्रात बांधण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मासाहेबांनी केलं। हा देश कसा एक आहे, या देशाची संस्कृती कशी एक आहे, हा समाज कसा एक आहे हे सांगण्याचं काम मासाहेबांनी केलं। हे सांगण्याचं काम मासाहेबांनी आपल्या कृतीत केलं। मासाहेबांनी काय केलं, मासाहेबांच्या दूरदृष्टीचा विचार आपण कधीतरी केला पाहिजे। मासाहेबांनी आपल्याला माहित आहे की मासाहेबांनी अनेक विहिरी बांधल्या, अनेक घाट बांधले, अनेक